त्यांच्यापासून भाववाचक नामे तयार केली जातात. ते प्रत्यय फार छान आहेत, एका वाक्यामध्ये पाठ करायचे. प्रत्यय काय आहेत माहितीये? ऐकिगिरी तात्व पणपणा. ऐकिगिरी तात्व पणपणा. बघा बरं का, असं पाठ करून ठेवायचं. जसं मी म्हणतीये असं तुम्ही सुद्धा पाठ करून ठेवायचे आहे. काय आहे? ऐकिगिरी तात्व पणपणा. ऐकिगिरी तात्व पणपणा. आई की गिरी ता त्व पण आणि पणा. ऐकिगिरी तात्व पणपणा. आणि एक एक्स्ट्राचा याच्यामध्ये असतो, तो इथे आपण त्याला ऍड करूया. आईच्या नंतर ई. ऐकिगिरी तात्व पणपणा. ऐकिगिरी तात्व पणपणा. एखाद्या शब्दाला, मग तो विशेषण असेल, तो एखादं क्रियापद असेल, त्यांना हे प्रत्यय लावून त्यापासून भाववाचक नामे तयार केली जातात, भाववाचक नामे साधतात. हे प्रत्यय आहेत. ऐकिगिरी तात्व पणपणा. म्हणून बघा सगळ्यांनी, ऐकिगिरी तात्व पणपणा. ऐकिगिरी तात्व पणपणा. ऐकिगिरी तात्व पणपणा. हे प्रत्यय कशाचे आहेत? तर भाववाचक नामाचे प्रत्यय आहेत. ऐकिगिरी तात्व पणपणा. ऐकिगिरी तात्व पणपणा असे पाठ करायचे. आता कसे शब्द यांच्यापासून नामे कशी तयार होतात बघा. एक माझ्याकडे शब्द आहे, समजा कुठला? नवल. नवल हा शब्द आहे. तर नवल या शब्दाला आई हा प्रत्यय जोडला की तयार होते नवलाई. नवलला आई जोडले की नवलाई. माझ्याकडे शब्द आहे पाटील. पाटील. या पाटील या शब्दाला की हा प्रत्यय जोडला की तयार होते पाटील की. भाववाचक नाम आहे पाटील की, नवलाई. माझ्याकडे एक शब्द आहे गुलाम. गुलाम. बरं का, शब्द काय आहे? गुलाम. या गुलाम या शब्दाला गिरी हा प्रत्यय जोडला की तयार होते गुलामगिरी. काय तयार होते? गुलामगिरी. काय आहे हा? भाववाचक नाम आहे. माझ्याकडे शब्द आहे महान. शब्द काय आहे? महान. या महान या शब्दाला ता जोडले की तयार होते महानता. भाववाचक नाम आहे. कसले नाम आहे? भाववाचक नाम. माझ्याकडे शब्द आहे मोठे किंवा मोठा. मोठे. याला जर का मी पण जोडले तर तयार होते मोठेपण. माझ्याकडे शब्द आहे साधे. साधेला जर का पणा जोडले तर तयार होते साधेपणा. भाववाचक नाम आहे ती सगळी. साधेपणा. बरं का, अशा पद्धतीने दिलेल्या शब्दांना प्रत्यय लावून त्यांच्यापासून भाववाचक नामे साधली जातात. हे प्रत्यय आहेत आई, ई, की, गिरी, ता, त्व, पण आणि पणा. ठीक आहे. हा, खोटेपणा, मोठेपणा, लहानपणा, साधेपणा, भोळेपणा काही तयार होईल. त्वचं उदाहरण हा आठवतीये, थांबा. हा, त्व त्व त्व. ऐकिगिरी तात त्व पणपणा. त्वचं उदाहरण त्व त्व त्व. एकच मिनिट. हा, त्वचं उदाहरण आठवतीये मी. तुम्हाला आठवलं तर तुम्ही सांगा, मला आठवलं तर मी सांगते. हा, व्यक्तित्व. व्यक्तीपासून व्यक्तित्व. अगदी बरोबर. बघा, तुम्हालाच आठवलं. आठवले की नाही तुम्हाला? महत्व. बर. मातृत्व. बरोबर. शत्रुत्व. शत्रूला त्व जोडलं तयार झाले शत्रुत्व. किती सगळे शब्द तर तुम्हीच सांगत आहात. ही सगळी उदाहरणे आहेत त्वची. कशाची उदाहरणे आहेत? त्व.
बरोबर. नागरिक पासून नागरिकत्व. वा, छान. तुचं उदाहरण नागरिकत्व. बरोबर. तर बहुवाचक नामे जोडण्यासाठी बनवण्यासाठी ऐकिगिरी, तात्व, पणपणा या प्रत्ययांचा वापर केला जातो आणि भाववाचक नामे साधली जातात. त्याचा आपल्याला फायदा होईल भाववाचक नाम ओळखण्यासाठी, म्हणून मी तुम्हाला हे दिलेले आहे. आता पुढे जाऊया आणि बघूया सर्वनाम शब्दाची दुसरी जात. शब्दाची दुसरी जात कोणती आहे? हो, वकील पासून वकिली. अगदी बरोबर. लिहून झाले नव्हते? बरं, ठीक आहे, लिहून घ्या ना, मग हरकत नाही, घ्या लिहून. हा, घ्या लिहून घ्या. झाले? लिहून झाले सर्वांचे? नामावरती म्हणजेच भाववाचक नामावरती जास्त प्रश्न विचारण्याची शक्यता असते. नामावरतीच पूर्ण जास्त प्रश्न असतात. यानंतर अतिशय सोपी अशी शब्दाची दुसरी जात, जी म्हणजे आहे सर्वनाम. सर्वनामाच्या बाबतीत आपण पाहूया. सर्वनाम कशाला म्हणावे? सर्वनाम, अगदी बरोबर प्राजक्ता. अगदी बरोबर कुणाल. श्रीकांत धवले बरोबर आहे. बरोबर आरोही. अभिषेक बरोबर आहे बेटा. वेदिका अगदी बरोबर. म्हणजे सगळ्यांना व्याख्या पाठ आहे. थोडक्यात मी पटकन सर्वनाम शिकून विशेषणाकडे जाणार आहे, कारण आपला महत्वाचा जो मुद्दा आहे तो विशेषण आहे. विशेषण व्यवस्थित समजून घ्यायचे आहे आपल्याला. ठीक आहे, चला. सर्वनाम. सर्वनाम कशाला म्हणावे? तर नामाऐवजी येणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. नामाऐवजी येणाऱ्या शब्दाला नामाऐवजी येणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. सर्वनाम असे म्हणतात. नामाऐवजी येणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. याची उदाहरणे सर्वनामांची कोणती होतील? तर बघा, सर्वनामांची उदाहरणे आहेत मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण आणि स्वतः. मराठी भाषेमध्ये एकूण 9 मूळ सर्वनामे आहेत.
ती ही सर्वनामे. मी तू तो, हा जो कोण, काय आपण स्वतः. यांना असेच पाठ सुद्धा करायचे बरं का. प्रत्येक गोष्ट ना एका लयबद्ध पद्धतीने पाठ केली ना तर पटकन आपल्याला आठवणीत राहते. त्याच्यामुळे ती जसं आपण भाववाचक नामासाठी ऐकिगिरी तात्वपणपणा असं पाठ केलं, त्या पद्धतीने सर्वनामे सुद्धा कशी पाठ करायची. मी तू तो, हा जो कोण, काय आपण स्वतः. मी तू तो, हा जो कोण, काय आपण स्वतः. अशी पाठ करायची. मी तू तो, हा जो कोण, काय आपण स्वतः. ही मूळ सर्वनामे आहेत. एकूण अशी 9 मूळ सर्वनामे मराठी भाषेमध्ये आहेत. पण मग एवढीच सर्वनामे असतात का? वाक्यामध्ये फक्त एवढेच शब्द आले तरच त्यांना आपण सर्वनाम म्हणायचे का? तर नाही. या सर्वनामांची वेगवेगळी रूपे तयार होतात. वेगवेगळी रूपे असतात. आणि या सर्वनामांपासून तयार होणाऱ्या त्या रूपांना सुद्धा काय म्हटले जाते? तर सर्वनामेच म्हटले जाते. आता ही रूपे कशी तयार होतात? थोडस डिटेल मध्ये समजावून सांगते बघा हा. जर का या दिलेल्या सर्वनामांना स, ला, ते, ना, सला तेना, ने, ही, ई, शी, हे आठवणीत ठेवण्याची गरज नाही. मी फक्त समजावून सांगण्यासाठी लिहिते. लिहून पण घेऊ नका. ही बाजू लिहून घेऊ नका. उन, हुन, चा, ची, चे, चा, त, ई, आ, झा, झी, झे किंवा झा. अशा पद्धतीचे प्रत्यय या शब्दांना जोडले जातात. तेव्हा या शब्दांची, या सर्वनामांची वेगवेगळी रूपे तयार होतात. आणि त्या सर्व रूपांना आपण सर्वनामे असे म्हणत असतो. जसे की सर्वनाम आहे तो, तर आपण म्हणू शकतो त्यास, त्याला, त्याने किंवा त्यांना, त्याने, त्याशी, त्याचा, त्याची, त्याचे, त्यात. ही सर्व रूपे कशाची मी लिहिली आहेत या ठिकाणी? तो या सर्वनामाची वेगवेगळी रूपे लिहिली आहेत. आणि ही सर्व रूपे सुद्धा आपण सर्वनामे म्हणूनच ओळखत असतो. ही सगळी रूपे काय आहेत? तर सर्वनामे आहेत. बरोबर आहे. अशा पद्धतीने जशी मी तो या सर्वनामाची रूपे करून दाखवली, तशी हाची होतील, जो, कोण, कोणचे फार नाही होत, थोडेसे होतात. तूची होतील, मीची होतील. ती सर्वच्या सर्व रूपे सुद्धा सर्वनामे म्हणून ओळखली जातात. मग तुम्हाला प्रश्न कसा विचारला जातो? दिलेल्या वाक्यामधील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. किंवा जास्त ट्रेंडिंग क्वेश्चन कसा असतो? वरील उतार्यामध्ये दिलेला शब्द आम्ही हा कोणत्या जातीचा आहे? मग आम्ही हा शब्द कोणत्या जातीचा असेल? उतार्यात आलेला आम्ही हा शब्द कोणत्या जातीचा आहे? कोणत्या जातीचा आहे हा शब्द? मग
सर्वनाम आहे. कोणीतरी विद्यार्थी विचारताय की मॅम जो हा सर्वनाम कसा वापरायचा, जो वापरायचा कसा, जो गरजेल तो पडेल काय, जो गरजेल तो पडेल काय, या वाक्यामध्ये जो हा शब्द कोणत्या जातीचा आहे सांगा बरं. या वाक्यामध्ये जो हा शब्द कोणत्या जातीचा आहे? सर्वनाम आहे ना. जो गरजेल तो पडेल काय, जो भुंकेल तो चावेल काय, सर्वनाम आहे. म्हणजे मी तू तो हा जो कोण काय आपण स्वतः ही सर्व मूळ सर्वनामे आणि त्यांची सर्व रूपे ही सर्वनामे असतात. आणि सर्वनामाचं एकच काम आहे काय, की सर्वनाम हा नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी वापरला जातो, नामाच्या ऐवजी वापरला जातो, नामाचा पुन्हा पुन्हा उल्लेख करण्याची गरज पडू नये म्हणून त्याच्या ऐवजी सर्वनाम वापरले जाते. ही शब्दाची दुसरी जात. एवढीच आहे, सुटसुटीत आहे, सोपी आहे, पटकन ओळखता येते सर्वनाम, काहीही अडचण नाही. लिहून घेतले असताल तर पुढे जाऊया. झाले का लिहून सांगा. पुढे जाऊन आपल्याला अतिशय महत्वाची अशी शब्दाची जात शिकायची आहे, ती म्हणजे विशेषण. तुम्ही वाचू नका ना, तुम्ही कशाला दुसऱ्यांचे मेसेज वाचताय मग. लिहून झाले का सांगा, म्हणजे कारण अतिशय महत्वाचा भाग आहे विशेषण, तो आपल्याला पाहायचा आहे. झालं ना. ओके, चला. हे लिहून नाही घेण्याची गरज तुम्हाला, हे सला ते सलाना ते हे नका लिहून घेऊ. हे फक्त तुमच्या माहितीसाठी मी सांगितले की इतकी सगळी त्याची वेगवेगळी रूपे तयार होत असतात. आपल्याला फक्त मूळ सर्वनाम आणि त्याचे रूप हे ओळखून त्या ठिकाणी ते सर्वनाम जातीत मोडते हे लक्षात घ्यायचे. आपल्याला परीक्षेत एकच प्रकारचा प्रश्न असतो, दिलेल्या उतार्यामधील हा शब्द कोणत्या जातीचा आहे. तुम्ही बघितलं असेल आतापर्यंत, तुम्ही उतारे बघताय, प्रश्नपत्रिका सोडवताय, कसा असतो प्रश्न, कसा असतो, दिलेल्या उतार्यामधील हा शब्द कोणत्या जातीचा आहे. बरोबर. ते ओळखता येणं गरजेचं. मग खाली दिलेलं असतं सर्वनाम, विशेषनाम, सामान्य नाम, क्रियापद, अशी वेगवेगळे पर्याय दिलेले असतात. बघा, मागच्या काही वर्षांमध्ये एक ट्रेंड होता परीक्षांमध्ये की त्यावेळेला ना व्याकरणावरती, विशेषतः शब्दांच्या जातीवरती बरेचसे प्रश्न विचारले जात होते. शब्दांच्या जातीवरती 2, 3, 4 वर्ष सलग असं पाहायला भेटलं की शब्दांच्या जातीवरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जात आहेत. परंतु मागच्या वर्षी काय झाले माहितीये का, मागच्या वर्षी शब्दांच्या जातीवरती प्रश्न विचारतील म्हणून आपण बरेचसे शब्दांच्या जातीविषयी खूप शिकलो, पण अचानक त्यांनी शब्दांच्या जातीवरती एकही प्रश्न विचारला नाही आणि जास्तीत जास्त प्रश्न विचारले ते म्हणजे समानार्थी शब्दावरती. मागच्या वर्षी काय होतं ट्रेंडिंग, समानार्थी शब्दावरती प्रश्न विचारले होते, शब्दांच्या अर्थावरती प्रश्न विचारले होते. पण याचा अर्थ असा नाही की यावेळेला परत ते शब्दांच्या जातीवर विचारणारच नाहीत म्हणून. बरोबर आहे ना. म्हणून शब्दांच्या जाती आपण शिकत आहे, कधीही कुठलाही प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. बरोबर. पण मागच्या वर्षी सगळ्यात जास्त भर कशावर होता, तर दिलेल्या शब्दाचा अर्थ किंवा समानार्थी शब्द याच्यावरती खूप भर होता. आणि हे तुमच्यासाठी खूप महत्वाचे, समानार्थी शब्द तुम्हाला करायचेच आहेत आणि आपण क्लासमध्येच घेतो, त्याच्यामुळे तिथे काही प्रॉब्लेम येणार नाही. शब्दांच्या जातीवरती परत मागच्या वेळेस सारखा प्रश्न येऊ नये, आला तर तिथे आपले मार्क्स जाऊ नयेत. आपल्याला 100 आउट ऑफ 100 मार्क्सची तयारी करायची, म्हणून शब्दांच्या जाती आपण शिकतोय. पुढचा प्रश्न, पुढची शब्दाची जात ती म्हणजे विशेषण. सांगा, विशेषण कशाला म्हणतात. विशेषण कशाला म्हणतात. विशेषण
सांगा विशेषण कशाला म्हणावे? अगदी बरोबर. छान. राजवीर, आर्या, अभिमन्यू, स्वराज, सुदर्शन, गौरी, नेहा, ईश्वरी, तेजस, जान्हवी, शौर्या, हर्ष, सोमनाथ, समीक्षा, प्रसाद, प्राची, आरोही सगळ्या विद्यार्थ्यांनी विशेषणाची व्याख्या अगदी बरोबर सांगितलेली आहे. काय आहे विशेषणाची व्याख्या? जो शब्द नामाच्या बद्दल माहिती सांगतो, नामाबद्दल माहिती सांगणारा शब्द. नामाबद्दल माहिती, अधिकची माहिती, विशेष माहिती, खास माहिती. नाम कसे आहे, किती आहे, याची जी माहिती सांगितली जाते त्याला म्हणतात विशेषण. सगळ्यात अगोदर आपण व्याख्या लिहून घेऊया. नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या, विशेष म्हणा अधिक म्हणा काही प्रॉब्लेम नाही, विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात. विशेषण असे म्हणतात. नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात. हा तुमच्यासाठी शब्दाच्या जातीमधला टॉप मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक. याची उदाहरणे जर का सांगायची झाली तर उदाहरणे होतील मोठा, काळा किंवा सावळा, पहिला, पुढे भरपूर सगळे काही, ते आता तुम्हाला पुढे सांगते मी, इत्यादी. एखादा शब्द नामाच्या बद्दल माहिती सांगत आहे. मी काय म्हणते माहितीये का, शक्यतो ना शब्दांच्या, बघा बरं माझं वाक्य खूप महत्वाचं आहे. जेव्हा तुम्ही शब्दांच्या जाती शिकत आहात तेव्हा कुठलाही शब्द असा पाठ करून ठेवू नका की हा शब्द या जातीचा आहे. याचं कारण काय माहितीये, तर कुठलाही शब्द हा वेगवेगळ्या जातीच्या शब्दांची कामे करू शकतो. म्हणून तुम्ही असं म्हणू शकत नाही की हा दिलेला शब्द या जातीचा शब्द आहे. याचं सुंदर उदाहरण म्हणजे शब्द आहे सुंदर. सुंदर हा शब्द विशेषण म्हणूनही वापरता येतो आणि सुंदर हा शब्द क्रियाविशेषण म्हणूनही वापरता येतो. तुम्ही जर का त्याला पाठ करून ठेवले, सुंदर हा शब्द विशेषण आहे, तर परीक्षेत प्रश्न येतो दिलेल्या उतार्यामध्ये दिलेला सुंदर शब्द हा कोणत्या जातीचा आहे. मग तिथे तुम्हाला त्या वाक्यावरून ठरवायचे असते की तो शब्द विशेषण आहे की क्रियाविशेषण आहे. त्यामुळे शब्दांच्या जातीमध्ये शक्यतो पाठांतर करून ठेवू नका की हा शब्द या जातीचा आहे. दिलेलं वाक्य व्यवस्थित वाचा, वाचून या व्याख्येचा आधार घ्या आणि मग ठरवा की दिलेला शब्द कोणत्या शब्दाच्या जातीमध्ये येतो. याचं उदाहरण मी तुम्हाला घेणार आहे, परंतु कधी आपण क्रियाविशेषण जेव्हा शिकत असू तेव्हा. आता लक्षात घ्या, विशेषण. विशेषणामध्ये काय काय गोष्टी सांगितल्या जातात माहिती तुम्हाला, लिहून घेऊ नका, स्क्रीनकडे बघा. विशेषणामध्ये सांगितला जातो एखाद्या वस्तूच्या म्हणजे नामाच्या अंगी असणारा गुण. गुण सांगितला जातो की त्याच्यामध्ये तो कुठला गुणाचा आहे, चांगला आहे, वाईट आहे, मोठा आहे.
छोटा आहे, काळा आहे, गोरा आहे. गुण सांगितला जातो. चांगला आहे, वाईट आहे. गुण सांगितला जातो. दुसरे सांगितले जाते ती म्हणजे संख्या. पहिला, दुसरा, तिसरा, एक पट, दोन पट, तीन पट, काही तास, कमी तास, पुष्कळ तास, थोडा वेळ. काय सांगितलं जातं? संख्या सांगितली जाते, नामाची संख्या. आणि याच्यामध्ये तिसरा एक जो प्रकार येतो तो म्हणजे सार्वनामिक विशेषण. जी सर्वनामे आता आपण पाहिली होती त्याच सर्वनामांचा विशेषण म्हणून वापर केला जातो, त्याला म्हटले जाते सार्वनामिक विशेषण. असे आपल्याला 3 प्रकारची विशेषणे या ठिकाणी पाहायला भेटतात. सार्वनामिक विशेषण 3 प्रकारची. ओके, पहिले म्हणजे नामाचा गुण सांगितला जातो, गुण सांगितला जातो, नामाची संख्या सांगितली जाते आणि सर्वनामाचा विशेषणासारखा वापर करून नामाविषयीची अधिकची माहिती सांगितली जाते. या सगळ्यांना आपण विशेषण असे म्हणत असतो. तुम्ही म्हणाल कसे? कसे? फार सोपे आहे. बघा, माझ्याकडे नाम आहे कैरी. आता कैरी कसली? प्रश्न विचारायचा. कैरी हे तर नाम आहे, कन्फर्म आहे. आपल्याला माहिती आहे की कैरी हा शब्द नाम म्हणून वापरला जातो, नाम आहे. मग कैरी कशी? कशी कैरी? कैरीला विचारायचं कशी कैरी? तर आंबट कैरी. मग आंबट हा शब्द कैरीच्या बाबतीत जास्तची माहिती सांगण्यासाठी वापरला जातो, विशेष माहिती सांगण्यासाठी वापरला गेला आहे. म्हणून या वाक्यामध्ये आंबट हा शब्द विशेषण म्हणून आलेला आहे. कैरी कशी? प्रश्नच विचारायचा. कशी कैरी? किती कैरी? प्रश्न विचारायचा. पण कशाबद्दल माहिती सांगितली पाहिजे? तर नामाबद्दलच माहिती सांगितली पाहिजे, तरच तो विशेषण म्हणून येईल. आणि तो असा जोडून छानसा असा एकत्रितपणे बोलता येतो, लिहिता येतो, वाचता येतो. काल मी तुम्हाला सांगितलं होतं भाववाचक नामाच्या वेळेस, जर का नामाच्या पुढे नाम ठेवून वाचण्याचा असा प्रयत्न केला तर होत नाही. पण इथे विशेषण आणि नाम यांची जोडी अशी छान एकत्रितपणे आपण बनवून वाचू शकतो. पहिला आहे विशेषण, दुसरा आहे नाम. आंबट कैरी. कशी कैरी? आंबट कैरी. आंबट आहे विशेषण. रंग सांगितला हिरवा पतंग. काय सांगितले? हिरवा पतंग. पतंग कसा? हिरवा. पतंग कसा? हिरवा. कसला पतंग? पतंग नाम आहे, त्याला प्रश्न विचारला कसला पतंग? हिरवा पतंग. मग हिरवा काय झाले? विशेषण झाले. हिरवा काय झाले? विशेषण झाले. हे आहे विशेषण. कशाचं विशेषण आहे? पतंगाचं विशेषण आहे. मग पतंग हे नाम आहे, कैरी हे नाम आहे. पण जर का विशेषणाच्या सोबत सांगायचं असेल ना तर याला नाव असतं विशेष्य. हे असते विशेषण. आणि ज्या नामाबद्दल विशेषण माहिती सांगते त्याला व्याकरणामध्ये म्हटले जाते विशेष्य. विशेषण आणि विशेष्य अशी जोडी असते. ज्या नामाबद्दल विशेषण माहिती सांगते त्या नामाचंच नाव विशेष्य आहे. बघा बरं का, वेगळं काही नाहीये. लक्षात येते? त्या नामाला म्हणतात विशेष्य आणि त्या विशेषणात विशेषण तर तुम्हाला शिकवतेच, हे आहे विशेषण. एखाद्या नामाच्या अंगी असलेला गुण. मग गुण म्हणजे काय? तर त्याचा रंग कसा, रूप कसा, आकार कसा, उंची कशी, या सर्व गोष्टी या गुणामध्ये येतात. त्याला म्हटलं जातं विशेषण. जसं की गरीब मुलगा. मुलगा कसा? गरीब. मुलगा झाले विशेष्य, गरीब झाले विशेषण. गरीब मुलगा. मुलगा कसा? गरीब. मुलगा कसा? गरीब. सुंदर वही. वही कसली? कशी आहे वही? वही हे नाम आहे. वही कशी? तर सुंदर. जेव्हा पण तुम्हाला विशेषण ओळखण्यासाठी परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाईल तेव्हा पहिले नाम शोधा, की जर का हे विशेषण आहे म्हणून मला उत्तर लिहायचे असेल तर हे विशेषण कोणत्या नामाच्या बद्दल माहिती सांगते, त्या नामाला प्रश्न विचारा. कशी कैरी, कसला पतंग, कसला मुलगा, कसली वही, प्रश्न विचारा. जर का ते त्या नामाबद्दलच माहिती देण्यासाठी वापरले गेले असेल तर त्याला विशेषण म्हणा.
कारण व्याख्याच काय सांगते, नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द. जर का तो शब्द नामाच्या बद्दल माहिती सांगत असेल तरच तो विशेषण होईल. म्हणून नाम शोधा, कोणत्या नामाबद्दल बोलतोय हा शब्द, आणि मग खरोखरच आहे का तो विशेषण. बरोबर नाही आदित्य, कम्प्लिटली चुकीचं वाक्य ते, कम्प्लिटली चुकीचे. बरोबर. आता हे झाले गुण विशेषण, गुण सांगितला. दुसरे काय सांगितले जाते, संख्या सांगितली जाते. कशी सांगितली जाते, समजा या ठिकाणी सांगायचं आहे मला दिशा, तर दिशा किती, 8 दिशा. दिशा हे हा शब्द नाम आहे, आणि किती दिशा, तर 8 दिशा. नामाबद्दल अधिक माहिती सांगण्यासाठी वापरला गेला शब्द. व्याख्या सोडायची नाही, व्याख्याला सोडलं, ट्रिक वापरल्या की गोंधळला. पहिले व्याख्या सोडायची नाही, नंतर ट्रिक वापरायची. नामाबद्दल अधिक माहिती सांगतोय शब्द. कोणता नाम आहे, दिशा. नाम ओळखायलाच आलं पाहिजे. कोणता नाम आहे, दिशा. दिशा किती दिशा, 8 दिशा. नामाची संख्या सांगितली, त्याला म्हणतात विशेषण. पुढे 10वा मुलगा, कितवा मुलगा, 10वा. क्रम सांगितला त्या मुलाचा, काय, 10वा मुलगा. क्रम सांगितलाय की नाही, 10वी पायरी, 12वी पायरी, 11वा मुलगा, 13वा मुलगा, पहिला मुलगा, पहिला नंबर, काय क्रम सांगितला. कितवा मुलगा हो, मुलगा झाले नाम. कितवा मुलगा, 10वा मुलगा. कितवी पायरी, 10वी पायरी, काय झाले, नाम झाले. नामाबद्दल माहिती सांगितली 10वा या शब्दाने, ते काय झाले, विशेषण. यामध्ये जोडी असते, याला म्हणतात विशेषण, याला म्हणतात विशेष्य. विशेषण अधिक विशेष्य अशी जोडी आहे या ठिकाणी. आणि परीक्षेत हेच बघायचं, उतारा आल्यानंतर तो शब्द ज्या वाक्यामध्ये आलाय ते वाक्य शोधायचे, आणि त्या वाक्यामध्ये बघायचं की त्याच्यात नाम कोणते आहे, आणि दिलेला शब्द कोणत्या नामाच्या बद्दल माहिती सांगताना दिसत आहे. नाम शोधा. पुढे पुढचे उदाहरण, थोडे पोहे. किती पोहे हो, पोहे नाम आहे. किती पोहे, थोडे पोहे. बरोबर आहे. तर हे संख्या सांगण्यासाठी एक एक गट, एक एक गटाने पुढे या. एक एक गट, 2-2 चा गट, 3-3 चा गट, एक एक गट. पाव चमचा, पाव चमचा. पाव किती, पाव अपूर्णांकामध्ये सांगितलं. 1.5 भाकरी, किती भाकरी हो, 1.5 भाकरी. आणि सगळ्यात शेवटचा प्रकार आहे तो म्हणजे सार्वनामिक विशेषण. सार्वनामिक विशेषण, इथे थोडस जागरूक राहा बरं का. सर्वनाम आणि सार्वनामिक विशेषण याच्यामध्ये थोडीशी खबरदारी घ्या, थोडस जागृत राहा, थोडस जास्त विचार करा. का, कारण की सर्वनामांचाच वापर विशेषण म्हणून केला जातो, त्याला सार्वनामिक विशेषण म्हणतात. सर्वनामच आहे तो, परंतु विशेषण म्हणून वापर केला जातो. म्हणजे दिलेल्या वाक्यावर आधारित आहे की तो शब्द सर्वनाम आहे की विशेषण आहे. आता सार्वनामिक विशेषण असेल तर उदाहरणे कशी असतात त्याची, तर त्याची उदाहरणे अशी असतात. माझा सदरा, माझा सदरा. म्हणजे सदराबद्दल विशेष माहिती सांगितली की तो सदरा माझा आहे. कोणाचा आहे, माझा. म्हणून माझा हा शब्द सदरा या शब्दासाठी वापरले गेलेले विशेषण आहे. कसले विशेषण, तर मी पासून माझा तयार झाले. माझा हे सर्वनाम आहे, पण या वाक्यामध्ये ते सर्वनाम नाही, या वाक्यामध्ये ते विशेषण आहे, म्हणून त्याला म्हणायचं सार्वनामिक विशेषण. सार्वनामिक विशेषण. तिचे घड्याळ, पुढचे उदाहरण, तिचे घड्याळ. घड्याळ पण कोणाचे, तिचे ना हो, तिचे घड्याळ. कसला आवाज, किंवा काय आवाज, अरे बापरे काय आवाज, आवाजाला म्हटलं काय आवाज, काय झाले, काय हा शब्द विशेषण म्हणून या ठिकाणी आला. हे विशेषण आहेत, अंडरलाईन केलेत, हे विशेषण आहे, आणि त्याच्या पुढचे नाम आहेत ज्याला आपण विशेष्य असं म्हणत असतो. बरोबर आहे.
आता तुम्ही जी उदाहरणं सांगताय ना ती सर्वनामांची उदाहरणं सांगतायत. मी जे सांगते ते तुम्हाला सार्वनामिक विशेषणाची उदाहरणं सांगतेय. कधीही सार्वनामिक विशेषण हे नामाच्या जस्ट अगोदर येते 99%. बरोबर आहे? चालेल? समजले? अजून थोडीशी छानशी उदाहरणे आहेत त्याच्यामध्ये बघा. एवढी गर्दी, एवढी गर्दी, एवढी हा शब्द सुद्धा या ठिकाणी सार्वनामिक विशेषण म्हणून येतो. तसली मैत्री सार्वनामिक विशेषण म्हणून येतो. बरोबर आहे? बरोबर आहे का? आता थोडंसं पुढे शिकवायचंय मला. काही महत्वाच्या गोष्टी आहेत या बाबतीमध्ये त्या तुम्हाला सांगायच्या आहेत. छान पद्धतीने लक्ष द्या, समजून घ्या काय सांगायचे मला. हे सगळ्यांनी लिहून घेतले का? लिहून घेतले का? लिहून घ्या बरं. एक अतिशय महत्वाची गोष्ट विशेषणाच्या बाबतीमध्ये तुम्हाला शिकवायची आहे. हो, तिचा पेन. अगदी बरोबर जानवी. लिहून घ्या प्लीज. झाले बघा. आतापर्यंत जी जी काही उदाहरणे आपण पाहिली याच्यामध्ये गप्पा मारू नका. श्रीकांत, क्लासमध्ये लक्ष द्या ना. गप्पा मारत बसल्यावर काय असेल? समृद्धी, प्रियंका काय करते? प्रियंका क्लास करायला क्लासमध्ये आलीये. तुझ्याशी गप्पा मारायला तर आली नाहीये तिने. बरोबर ना? चालेल. आता थोडंसं लक्ष द्या. या सर्व उदाहरणांना पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की यामध्ये काय होते. जेव्हा जेव्हा आपण उदाहरणे पाहतो विशेषणाची त्यावेळेला त्यांची रचना कशी असते? तर रचना ही अगोदर विशेषण येते, पहिल्यांदा विशेषण येते आणि विशेषणाच्या नंतर येते ते म्हणजे नाम. अशी रचना असते. नामालाच दुसऱ्या भाषेमध्ये म्हणजे व्याकरणामध्ये विशेषणाचं माहिती, विशेषण ज्या शब्दाची माहिती देतो ते म्हणून काय म्हटले जाते? विशेष असे म्हटले जाते. नामालाच काय म्हणतात? विशेष. अशी रचना असते. बरोबर आहे की नाही? विशेषण अधिक नाम किंवा विशेषण अधिक विशेष. म्हणजे अगोदर विशेषण येते, नंतर विशेष्य येते. इथे तसंच आहे बघा. विशेषण विशेष्य, विशेषण विशेष्य, विशेषण विशेष्य. परंतु असे जरी होत असले तरी अपवादात्मक परिस्थितीमध्ये म्हणजे 1% चान्स असतात ज्या ठिकाणी अगोदर येते नाम आणि नंतर येते विशेषण. अगोदर नाम येते आणि नंतर विशेषण येते. मग त्या ठिकाणी गोंधळून जायचं नाही. आपण एकच गोष्ट लक्षात ठेवायची. दिलेला शब्द हा नामाबद्दल माहिती सांगतो आहे का? जर का दिलेला शब्द हा नामाबद्दल माहिती सांगत असेल तर तो शब्द विशेषण म्हणून वापरला जातो. म्हणजे या दोन्ही रचना येऊ शकतात. विशेषणाच्या साठी या दोन्ही रचना, अगोदर विशेषण येऊ शकते आणि नंतरही विशेषण येऊ शकते. याला अधिविशेषण म्हणतात, याला विधी विशेषण म्हणतात. तुम्हाला नावं नाही येत परंतु अधिविशेषण आणि विधी विशेषण अशी याला नावं असतात. याचं उदाहरण जर का सांगायचं झालं ना
तर याचे उदाहरण बघा. ससा, ससा हा भित्रा प्राणी आहे, भित्रा प्राणी आहे. आता या वाक्यामध्ये इथे भित्रा हा शब्द विशेषण आहे. हा कशाबद्दल माहिती सांगतोय? तर सशाबद्दल माहिती सांगतोय. भित्रा ससा, मी जर का सरळ सरळ भाषेमध्ये सांगायचं असतं तर मी सांगितलं असतं भित्रा ससा म्हणजे भित्रा आहे विशेषण आणि ससा आहे नाम, जोडी तयार झाली विशेषण अधिक नाम. परंतु या वाक्यामध्ये मात्र तसं झालं नाही. वाक्याच्या रचनेची गरज काय? तर या वाक्यामध्ये नाम अगोदर आले आहे आणि विशेषण नंतर आले. ससा हा भित्रा प्राणी, कोणाबद्दल बोललं जाते? कोण भित्रा? भित्रा कोण? किंवा ससा कसा? ससा कसा? तर ससा हा भित्रा. ससा कसा? तर ससा भित्रा. पुढे माहिती गेली. भित्रा ससा नाही, ससा भित्रा. सशाबद्दल माहिती सांगितली की ससा कसा आहे? तर ससा भित्रा आहे ना हो. सांगितलं ना वाक्यामध्ये, ससा भित्रा आहे, भित्रा. म्हणजे ससा या नामाबद्दल अधिकची माहिती सांगण्यासाठी भित्रा हा शब्द वापरला गेलाय, पण तो नामाच्या नंतर आलेला आहे. म्हणून माझं म्हणणं काय, व्याख्या लक्षात ठेवा. व्याख्येवरून प्रत्येक वेळेस बघा की तुमचं उत्तर काय असायला हवं आणि त्या वाक्यामध्ये काय ते ठरवा. वाक्यावर फार महत्व आहे. शब्दांच्या जातीमध्ये वाक्य बदललं की शब्दाची जात बदलू शकते शब्दांची. म्हणून काय करा, वाक्य बघा. याचे अजून एक उदाहरण बघा. जिराफाची मान उंच असते, जिराफाची मान उंच असते, जिराफाची मान उंच असते. या वाक्यामध्ये विशेषण कोणते सांगा बरं? या वाक्यामध्ये विशेषण कोणते? या वाक्यामध्ये विशेषण कोणते? उंच. मग उंच हा शब्द कोणत्या नामाबद्दल माहिती सांगत आहे? उंच हा शब्द कोणत्या नामाबद्दल माहिती सांगत आहे? उंच हा शब्द कोणत्या नामाबद्दल माहिती सांगतो आहे? मानेबद्दल. कोणाची मान? जिराफाची मान. मानेबद्दल माहिती सांगतोय, पण देत असताना दिले कसे आहे बघा बरं. मान अगोदर आहे आणि उंच नंतर आहे. म्हणजे मान कशी? तर उंच. मान या नामाबद्दल अधिकची माहिती सांगणारा शब्द आहे उंच. म्हणून मान उंच, मान हे या ठिकाणी नाम आणि उंच हे या ठिकाणी विशेषण. म्हणजे सांगण्याचा उद्देश काय? तर एखाद्या वाक्यामध्ये असे पण असू शकते की अगोदर नाम येते आणि नंतर विशेषण येते, पण त्या वाक्याच्या अर्थावरती जा, तिथे जाऊन विचारा की उंच हा शब्द कशाची माहिती सांगतोय? तर उंच हा शब्द मानेची माहिती सांगतोय आणि मान हा शब्द नाम आहे, म्हणून उंच हा शब्द विशेषण आहे. नामाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द. बरोबर? तर अशा पद्धतीने कधी कधी असे पण होते की अगोदर नाम येते वाक्यामध्ये आणि त्याच्यानंतर विशेषण येते, पण तरी सुद्धा त्या वाक्याच्या अर्थावरून आणि विशेषणाच्या व्याख्येवरून आपल्याला समजून घ्यायचे असते की तो शब्द नामाबद्दल माहिती सांगत असेल तर तो विशेषणच होतो, नामाबद्दल माहिती सांगत असेल तर तो विशेषणच होतो. ओके. अजून एक उदाहरण सांगू का? छान उदाहरण आहे, मगाशी तुम्हाला मी सांगितलं होतं बघा. कुठलं? पुढचे उदाहरण एक. रिया सुंदर आहे, रिया सुंदर आहे. मला सांगा विशेषण कोणते रे बाळांनो या वाक्यामध्ये? या वाक्यामध्ये विशेषण कोणते सांगा? या वाक्यामधील विशेषण कोणते?
अगदी बरोबर. विशेषण आहे. विशेषण आहे सुंदर. मग सुंदर हा शब्द कोणत्या नामाबद्दल माहिती सांगतोय? सुंदर हा शब्द कोणत्या नामाबद्दल माहिती सांगत आहे? सुंदर हा शब्द कोणत्या नामाबद्दल माहिती सांगत आहे? नाम कोणते? कोणते? रिया. रिया या नामाबद्दल माहिती सांगत आहे. म्हणजे या वाक्यामध्ये रियाबद्दल माहिती सांगणारा शब्द. रिया कशी? रिया कशी? रिया कशी तर रिया सुंदर. रिया कशी तर रिया सुंदर. म्हणून या ठिकाणी सुंदर हा शब्द नाम आहे. सुंदर हा शब्द विशेषण आहे. रिया या नामाबद्दल अधिक माहिती सांगणारा. तर अशा पद्धतीने आपल्याला नामाच्या अगोदर आणि नामाच्या नंतर दोन्ही पद्धतीने विशेषणे आपल्याला पाहायला भेटतात. अजून एक महत्वाची गोष्ट छोटीशी सांगू का? छोटीशी. ते लिहून घेत असाल तर बरं होईल. लिहून घ्या. एक छोटासा पॉइंट शिल्लक आहे, तो सांगते मी. एक वाक्य आहे. तुम्हाला पाचवीला एक पाचवीला की सहावीला काहीतरी हे आहे बघा, इंग्लिश मध्ये ना काय होतं ते, हा फेदर. फेदर फेदर वरती एक कविता आहे. तुम्हाला आठवते का? तुम्हाला फेदर वरची कविता सांगा बरं. त्याची एक ओळ काय आहे तर, गोल्डन फेदर, अ बिग ब्युटिफुल गोल्डन फेदर. आठवते तुम्हाला? हा, ते उदाहरण सांगते. एक, आता इथे लिहायला जागा नाही मला, इकडे सांगते, नंतर लिहून घ्या. हे बघा, एक सोनेरी सुंदर एक मोठे सोनेरी, एक सुंदर मोठे सोनेरी, एक अ बिग गोल्डन ब्युटिफुल फेदर. एक मोठे सोनेरी सुंदर पंख. अशा पद्धतीचं वाक्य. आता या वाक्यामध्ये नाम कोणते आहे सांगा बरं. या वाक्यामध्ये नाम कोणते आहे? नाम कोणते? पंख. मग पंखाविषयी विशेष माहिती सांगणारे किंवा अधिक माहिती सांगणारा शब्द हा विशेषण असेल. मग कोणता शब्द पंखाच्या विषयी माहिती सांगत आहे? या ठिकाणी कोणता शब्द पंखाविषयी अधिक माहिती सांगत आहे? कोणता शब्द विशेषण आहे? ओळखा. विशेषण ओळखा. विशेषण ओळखा. हेच मला सांगायचे होते. हा, थांबा, बघा, लक्ष द्या.
एखाद्या नामाविषयी माहिती सांगणारे शब्द कधी कधी एकापेक्षाही जास्त असू शकतात. पंख हे या वाक्यामध्ये नाम आहे, त्यालाच आपण विशेष असं सुद्धा म्हणतो, विशेष. आता पंख कसा असं म्हटल्याच्या नंतर या ठिकाणी एक उत्तर भेटते का? नाही. तर पंख कसा, तर पंख सुंदर. पंख कसा, पंख सोनेरी. पंख कसा, पंख मोठा. पंख किती, तर एक पंख. म्हणजे पंखाविषयी माहिती सांगण्यासाठी हे सगळे शब्द एका पाठोपाठ एक आलेले दिसत आहेत. तर अशा प्रकारे एकाच शब्दासाठी, एकाच नामासाठी एकापेक्षा जास्त विशेषणांचा वापर केलेला असू शकतो. त्या सर्वांना आपण विशेषण या कॅटेगरीमध्ये, विशेषण या शब्दाच्या जातीमध्ये लिहितो. पंख या नामाविषयी माहिती सांगण्यासाठी एक, मोठे, सोनेरी, सुंदर ही सर्व विशेषणे वापरलेली आहेत. म्हणजे एका शब्दासाठी, एका नामासाठी, एका वाक्यामध्ये एकापेक्षा अधिक विशेषणे वापरली जाऊ शकतात. हा माझा मुद्दा समजला का? तुमच्यापर्यंत पोहोचला का? मला काय सांगायचं आहे? एखादा शब्द, एखादा नाम, त्याच्याविषयी माहिती सांगण्यासाठी एकापेक्षा जास्त विशेषणे त्या एकाच वाक्यामध्ये वापरली जाऊ शकतात. बरोबर आहे? तर अशा पद्धतीने आज मी तुम्हाला विशेषण आणि सर्वनाम हे दोन टॉपिक शिकवले. एकच महत्वाचा टॉपिक बाकी आहे, तो म्हणजे क्रिया विशेषण. एका लेक्चरमध्ये मी तुम्हाला क्रिया विशेषण शिकवेल आणि त्यानंतर तुमच्या शब्दाच्या जाती संपल्या. त्याच्यानंतर काही उदाहरणे घेईल, मागील परीक्षेमध्ये आलेली उदाहरणे घेऊया आपण. ओके, चल लिहून घ्या, त्यानंतर आपण थांबूया. अगदी वेळेवर आपला क्लास कंप्लीट झालेला आहे. कसे लिहून घ्यायचे? छान लिहून घ्यायचे, दाखवते मी इथे, हे पहा. ओके, चला सर्वांना बाय बाय, गुड नाईट, टेक केअर. ओके स्टुडंट्स, चला हो लेफ्ट झालं तर चालेल. बाय बाय.